इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी लावण्यात आली होती आणि त्यावेळेला जे आहे मिसाबंदी करण्यात आलेली होती। जनसंघाचे कार्यकर्ते असतील तर RSS चे कार्यकर्ते असतील अशा सर्वांना जे आहे त्यावेळेला विरोधी पक्षाचे जे काही नेते होते कार्यकर्ते होते त्यांना त्यावेळेला अटक करण्यात आली होती। गोकुळजी शर्मा हे त्यावेळेला त्या मिसाबंदीमध्ये होते। त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांचे अनुभव काय आहेत ते आपण जाणून घ्या। सर मला सांगायला काय होतं काय नेमका त्यावेळेचा अनुभव होता आणि काय सांगायचं काय झालं की 1975 मध्ये 76 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या हायकोर्टाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द केली होती आणि त्यामुळे त्या पंतप्रधान राहू शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी आणीबाणी लावली आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं। कोणी 19 महिने होतं, कोणी 14, मी 14 महिने जेलमध्ये होतो नाशिक जेलमध्ये। आणि हे जेलमध्ये गेल्यामुळे काय झालं की लोकांचे म्हणजे संसार उद्ध्वस्त झाले। म्हणजे आता माझं स्वतःचं स्टेशनरी दुकानाचं दिवाळं वाजलं, कर्ज झालं बँकेचं खूप, ती कर्ज फेडता नाही आलं कारण दुकान बंदच होतं ना 14 महिने। आणि अशा सगळ्या याच्यामध्ये या लोकांना सोडवण्यासाठी RSSच्या लोकांनी अनेक जे कार्यकर्ते बाहेर होते, लाखो कार्यकर्ते, त्यांनी अनेक ठिकाणी सत्याग्रह केले आणि त्या सत्याग्रहांचा परिणाम असा झाला की त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी आणि त्यांचा पक्ष हारला आणि इमर्जन्सी उठवावी लागली हारल्यानंतर, आणि त्या पडल्यावर मग आमची सुटका झाली। जेलमध्ये तुम्ही जवळपास 14 महिने होतात, त्यावेळेचे काय नेमके अनुभव होते? सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला, कारण संध्याकाळी 5:30 वाजता लॉकअप करून टाकायचे आणि संडास बाथरूम मध्ये लाईट असतो ना तेवढा लाईट त्या खोलीमध्ये असायचा। आणि नंतर मग आमची काही लोक जी वकील मंडळी होती ते कोर्टात गेले की रिलीफचं मागता येईल, कमीत कमी सुटकाचं नाही होऊ शकत कारण कोर्टावरही बंधन टाकलं होतं सरकारने। त्याच्यामुळे ते रिलीफमध्ये मग नंतर आम्हाला राजकीय कैदी म्हणून ट्रीट करावं लागलं त्यांना, मग आम्हाला सवलती मिळाल्या, म्हणजे जेवण सुधारलं, ती बंदी करणं बंद केलं, असा अनुभव होता। पण संघाचे लोक तिथे असल्यामुळे त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने आम्हाला कामं वाटत दिली, त्याच्यामुळे टाइमपास आमचा झाला। म्हणजे कोणाकडे लायब्ररीचं काम दिलं, कोणाकडे ते दूध आणायचं गेटवरनं, कोणाकडे काही अशी कामं वाटून दिली सगळ्याच्या लोकांनी योजनाबद्ध पद्धतीने। म्हणून आमचा तो का शेवटी घरदार सोडून दिवसभर आमच्या कसे व्हायचा, पण रात्री झोपताना मग परत डोक्यात तेच विचार यायचे। मला सांगाल की आज भाजपाच्या वतीनं वंदन समारोह कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, काय नेमक्या भावना वाटतात? भारतीय जनता पार्टीने आत्ताच नव्हे म्हणजे प्रत्येक वेळेस ते काही म्हणजे आमचा सन्मान करत असतात आणि आता तर सरकार महाराष्ट्रात आपलं आहे त्याच्यामुळे त्यांचे आदेश आले यांना म्हणून ते करून राहिले, आनंद आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला प्रमाणपत्र देऊन सत्कार केलाय। आज बुलढाणा येथे मिसाबंदी आणि स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार घेण्यात आला आणि मिसाबंदी असताना जे काय अनुभव आलेले आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत सर आहेत। सर मला सांगाल की त्यावेळेला कशा पद्धतीची ती बंदी होती आणि तिथं काय तुम्हाला ते अनुभव आले, काय सांगा? बंदी म्हणजे इंदिरा गांधी किंवा तत्कालीन शासनाने आणीबाणी जाहीर केली ती केवळ खुर्ची वाचवण्याच्या उद्देशाने होती, कारण न्यायालयामध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर खुर्ची टिकवायची म्हणून आणीबाणी जाहीर केली। पत्रकारांवर त्यांनी निर्बंध टाकले, पत्रकारांची वीज 3 तासामध्ये तोडली गेली। नंतर जे विरोधक होते त्यांना अटक झाली, अनेकांना अटक झाली, अनेक विचारसरणीचे लोक त्यावेळेला जेलमध्ये एकत्र आले आणि नंतरच्या म्हणजे न्यायालयाचा निकाल इंदिरा गांधी यांच्या विरोधात गेला, उच्च न्यायालयाचा सुद्धा विरोधात गेला, निवडणूक घ्यावी लागली आणि त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीचा किंवा काँग्रेस शासनाचा फार मोठा पराभव झाला आणि आणीबाणी मागे घ्यावी। जेलमध्ये असतानाचा काय अनुभव आहे, कसलं त्यावेळेला कशी तुम्हाला त्यावेळेस ट्रीट करण्यात आलं, काय? जेलमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला सर मी साधारणपणे 25चा तरुण होतो आणि
जेलमध्ये गेल्यानंतर तिथे अंथरूण पांघरून किंवा बाकीच्या अशा काही भानगडी नाही आहेत. तिथलंच तुम्हाला अंगावर घ्यायला फक्त मिळायचं. झोपायला तिथे एक ओटा केलेला असायचा. त्या ओट्यालाच उशी असायची तीच तयार केलेली. तिथे झोपायचं. कडक हिवाळ्याचे दिवस होते आणि त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तिथलं ब्लँकेट आम्हाला मिळायचं आणि त्या ब्लँकेट असं होतं की त्या ब्लँकेटमध्ये उवा असायचा आणि उवा असल्यानंतर ते धड अंगावर घे थंडी राहे ना आणि उवा झोपू घे ना, अशी आमची ती स्थिती होती. नंतर तिथे एक लिहिलेलं असते जेलमध्ये, जसं सुविचार लिहिलेले असतात ना, वाचनालयामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तसं तिथे मनुष्य सन्मार्गाला लागण्याचे किंवा चांगल्या मार्गाला लागण्याचे ठिकाण असं काहीतरी नक्की मला आठवत नाही, परंतु अशा स्वरूपाची ती होती. खरं म्हणजे तिथलं एकंदर वातावरण पाहिलं, एवढ्या कडक थंडीमध्ये एवढेच ते खाकीचा शर्ट टी शर्ट सध्या मी जो घातला एवढा आणि खाली एक हाफ पॅन्ट आणि याच्यावर त्या थंडीच्या वातावरणामध्ये राहायचं. आम्हाला शिक्षा म्हणजे सक्त मजुरी नव्हती, अटक झालेली होती. आम्ही राजबंदी होतो, परंतु राजबंदीसारखी वागणूक आम्हाला मुळीच नव्हती. त्याचं कारण असं की जेवणाची वेळ झाली की असं दाराशी एक प्लॅस्टिकची आपली प्लेट आणि एक मग्गा असं मिळायचं. लाईनमध्ये बाहेर उभं राहा, तुमचा नंबर आला की त्याच्यामध्ये अगदी पाणी म्हणजे भाजी आणि त्याच्यासोबत 2 पापडासारख्या पोळ्या. आता 25च्या तरुणाची भूक त्यावेळेला कशी राहत असेल ही कल्पना केलेली बरी असते ना. नंतरचा एक चांगलं उदाहरण सांगतो की ज्यांना शिक्षा झालेली असते सक्त मजुरीची, त्यांचा एक अनुभव की आम्हाला चहा बोलावण्याची बाहेरून सुविधा होती. आमचा एक स्वयंसेवक आम्हाला चहा पुरवत होता आणि ती चहाची किटली आणण्यासाठी एक कैदी अगदी त्यांच्यामध्ये म्हणजे स्पर्धा असायची की कोण आणते. तो धावत धावत जायचा, कॅटली आणायचा. मग त्याला एक दिवस उत्सुकतेने आम्ही विचारलं की तू असं काय करतो. तो म्हणा, साहेब मी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे म्हणे. तो लोणार परिसरातला होता आणि मला सक्त मजुरीची शिक्षा झाली म्हणे भ्रष्टाचारमध्ये आणि इथे चहा नाही बिडी काहीच भेटत नाही म्हणे. आता तुम्हाला काय मिळतं हे तुम्ही ठरवा म्हणे, पहा म्हणे, तुमच्या डोळ्यांनी पाहता. तर तुमच्या चहातून थोडा थोडा चहा काढून मी चहा पितो म्हणे. तेवढ्यासाठी तो धावत जायचा. दुसरा अनुभव की एक म्हणजे आजच्या माझ्या वयाचा एक हातभट्टीवाला पकडून आणला होता. दाढी वाढलेली, कटिंग वाढलेली आणि तिथे गेल्यानंतर असे ते ठेवतच नाही, तिथे दाढी कटिंग वगैरे असते. त्या जेलचा हजाम, तो हजामत करायला आला. एका ठिकाणी बसवला, ना खुर्ची ना काही, बसला खाली. आता आपल्याकडे दाढी वगैरे करताना किंवा हजामत करताना तो न्हावी पद्धतशीर असा फिरवतो आपल्याला. तिथे तसं नाही. एक मारली की मान इकडे, दुसरी मारली की मान तिकडे आणि वस्त्राला धार नसायची. म्हणजे अशा प्रकारचं तिथं मनुष्य काय सुधारणार साहेब. फक्त आमची जमेची बाजू एवढीच होती की आम्ही संख्येने खूप होतो. संख्येने जास्त असल्यामुळे जेलर सुद्धा थोडंसं आमच्याशी अंतर ठेवून वागायचं. आम्हाला आमचा लीडर होता त्यावेळेला एक बबन जामदार म्हणून आणि ते पूर्वी भादोल्याला राहत होते. मग आम्हाला ते जे जेवण यायचं ना, तर चक्क जेवणामध्ये अळी निघाली. म्हणजे त्या भाजीमध्ये पाण्यासारखी भाजी मुळा सगट शिजवलेली असते आणि त्याच्यामध्ये अळी निघाली. तर जेव्हा तो जेलर आला तर त्याने ते सरळ खाली ते जेलरला फेकून मारले. आम्ही माणसं आहोत की हैवान आहोत असं म्हटल्यानंतर तो जेलर नंतर जर राऊंड मारायला आला तर तो ग्रिलच्या मागे उभं राहायचा आणि तिथून बोलायचा, आतमध्ये यायचं नाही. निश्चितच. तर अशा पद्धतीचे जे आहे ते अनुभव जे आहेत ते सरांनी आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असतानाचे सांगितलेले आहेत. वंदन अभिनंदन समारोह जो कार्यक्रम आज बुलढाणा शहरात घेण्यात आला, शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत या ठिकाणी, यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेण्यात आला. भाऊ काय सांगाल, आज हा कार्यक्रम घेण्यात आला, काय नेमकी भावना होती याच्यात? स्वातंत्र्य सेनानी स्वागत वंदन अभिनंदन समारोहाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने
गर्दे वाचनालय सभागृहामध्ये स्वातंत्र्य सेनानी, विसाबंदी सत्याग्रही यांचा एक सत्कार आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला आहे. गत आणीबाणीला जवळपास 50 वर्ष आज कंप्लीट होतात. लोकशाहीची पायमल्ली, संविधान दडपण्याचा प्रयत्न त्या काँग्रेस शासनाच्या काळात झाला व त्याला विरोध म्हणून व लोकशाही व संविधान हे टिकले पाहिजे यासाठी या सत्याग्रही विसाबंदींनी जो संघर्ष केला, त्या संघर्षामुळेच आज आपलं संविधान, आपली लोकशाही जिवंत आहे. त्यामुळेच आपण त्यांना अभिवादन म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, म्हणून आज आपण इथे हा सोहळा आयोजित केला. निश्चितच तर आज जिल्ह्याभरातील जवळपास 350हून अधिक जे स्वातंत्र्य सैनिक असतील, सेनाबंदी असतील, आणीबाणीतील जे जेलमध्ये राहिलेले जे RSSचे पदाधिकारी असतील, स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असतील, यांचा आज बुलढाणा शहर भाजपाच्या वतीनं त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.